नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण डिप्लोमा कोर्स बद्दल पाहणार आहोत जो सायन्स अंतर्गत येतो, ज्याचं नाव आहे डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. हा कोर्स काय आहे? याच्या आधी आपण बीएससी इन नॉटिकल सायन्स पाहिला होता. याच्यात अंतर काय, हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढे काय करता येतं, कोणकोणत्या संधी आहेत, कुणी हा कोर्स चूज केला पाहिजे, याचा सिलेबस काय, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, याच्यामध्ये जहाजाचे संचालन म्हणजे जहाजाचे नॅव्हिगेशन, त्याची जहाजांची सुरक्षा असेल, तसेच जे समुद्राचे नियम असतील, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला या कोर्समध्ये शिकवला जातो. याआधी आपण जे डिग्री स्तरावरील कोर्स जो आहे बीएससी इन नॉटिकल सायन्स तो पाहिला होता, पण हा डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे ज्याचा कालावधी तुम्हाला 1 वर्षाचा पाहायला भेटतो आणि हा रेग्युलर बेसिस मध्ये अवेलेबल असलेला डिप्लोमा स्तरावरील सायन्स अंतर्गत येणारा कोर्स आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सला ऍडमिशन तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता, म्हणजे याची एलिजिबिलिटी काय आहे. तर बघा, हा कोर्स डिप्लोमा स्तरावरील आहे, पण यासाठी तुम्हाला 12वी कंप्लीट करणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल की डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे म्हणून आपण 10वी नंतर करू शकता, तर असं नाहीये. 12वी नंतरच तुम्ही हा कोर्स करू शकता. 12वी मध्ये तुम्हाला पीसीएम या विषयामध्ये मिनिमम 60% म्हणजे 60% मार्क्स असणं गरजेचं आहे. आता एवढंच गरजेचं आहे का? तर बिलकुल नाही. तुम्हाला जे इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटी अंतर्गतची एक्झाम घेतली जाते, सीईटी एक्झाम घेतली जाते, ती तुम्हाला द्यावी लागते. ती एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला रँक मध्ये यावं लागतं आणि तुम्हाला नंतर कॉलेज जे आहे सिलेक्ट करता येतं. आता एवढंच गरजेचं आहे का? जर तुम्ही एक्झाम कंप्लीट केली तर असं नाहीये. जे डीजी शिपिंग अंतर्गत जे मान्यताप्राप्त डॉक्टर असतात त्यांच्याकडून तुम्हाला एक मेडिकल सर्टिफिकेट मिळावं लागतं. आता हे मेडिकल सर्टिफिकेट काय असतं? तर बघा, तुमची आय साईट म्हणजे तुमची जी दृष्टी आहे ती चांगली असली पाहिजे, 6/6. तसेच तुमचे जे कलर ब्लाइंडनेस वगैरे असे इश्यू नसले पाहिजेत. तुमचे आयसेट एकदम क्लिअर पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही फिजिकली फिट असलं पाहिजेत, म्हणजेच कोणती डिसॅबिलिटी किंवा ब्रोकन आर्म किंवा कोणतेही फिजिकली चॅलेंज तुम्हाला नसलं पाहिजे. कोणतेही जे समजा डिसॅबिलिटीज वगैरे तुमच्या शरीरामध्ये थोडी बी नसली पाहिजे. तुम्ही पूर्णपणे जर डीजी शिपिंग जे मान्यताप्राप्त डॉक्टर असतात याच्याकडून सर्टिफिकेट मिळवल्यानंतर तुम्ही परीक्षा द्याल. परीक्षा दिल्यानंतर तुम्ही रँक मध्ये याल आणि आफ्टर दॅट तुम्ही जे आहे इझिली याच्यासाठी जे मान्यताप्राप्त कॉलेजेस असतात, IIM युनिव्हर्सिटी मान्यताप्राप्त, त्याच्यामध्ये इझिली ऍडमिशन जे आहे ते मिळवू शकता. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. तर बघा, याची ऍडमिशन प्रोसेस सोपी आहे. तुम्ही 12th पास केलेली आहे. समजा तुम्हाला पीसीएम या विषयामध्ये 60% मार्क आहे, तुम्ही IMU CET एक्झाम द्यावी लागेल. ही एक्झाम पास झाल्यानंतर तुमची रँक ठरेल. तुम्ही ज्या प्रकारे परफॉर्मन्स केलेला असेल एक्झाम मध्ये त्या प्रकारे तुमची रँक येणार आहे 100%. त्यानुसार तुम्हाला कॉलेज चूज करता येईल. आता कॉलेज चूज करताना तुम्हाला डीजी शिपिंगचे सर्टिफिकेट मिळवावे लागेल. आफ्टर दॅट तुम्ही जेही कॉलेज सिलेक्ट केलेले असेल किंवा जेही कॉलेज तुम्हाला मिळेल तिथे तुम्हाला ऍडमिशन घेता येईल. दुसरा कोणताही ऑप्शन नाहीये. तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन किंवा तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन यासाठी ऍडमिशन घेऊ शकत नाहीत. ह्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम आहे, ती मस्ट आहे, तुम्हाला द्यावीच लागणार आहे. आणि 12वी मध्ये मिनिमम 60% मार्क्स तुम्हाला असलेच पाहिजेत. याचबरोबर तुम्ही फिजिकली फिट वगैरे असलाच पाहिजे. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे स्पॉन्सरशिप्स. बघा, काही कॉलेजेस जे आहेत ते स्वतःहून विद्यार्थी सिलेक्ट करतात, तर तुम्हाला अशा कॉलेजवरती नजर ठेवून तुम्हाला डायरेक्टली स्पॉन्सरशिप थ्रू सुद्धा तुम्ही डायरेक्टली तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्याची प्रोसेस खूप वेगळी आहे. तर याच्यामध्ये 2 पद्धती पाहायला भेटतात, एक IMU CET अंतर्गत आणि एक स्पॉन्सरशिप अंतर्गत. याच्याबद्दल जर डिटेलमध्ये रीड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून रीड करा. अदरवाईज मला कॉमेंट सेक्शन मध्ये इथेच विचारू शकता, मी नक्की त्याचा रिप्लाय देईल. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल माहिती पाहणार आहोत. तुम्हाला महाराष्ट्रामध्येच याचे खूप चांगले कॉलेजेस पाहायला भेटतात. भारतामधले टॉप कॉलेजेस पाहिले तरी ते महाराष्ट्रामध्येच तुम्हाला पाहायला भेटतात. पण भारताच्या बाहेर सुद्धा म्हणजे तुम्ही विदेशामध्ये सुद्धा असे कोर्स पाहू शकता. तिथे सुद्धा काही अफिलिएटेड कॉलेज जे आहेत ते दिलेले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पूर्ण भारतामध्ये सुद्धा कॉलेजेस आहेत, पण टॉपचे कॉलेजेस तुम्हाला महाराष्ट्रामध्येच पाहायला भेटतील. आता हे कॉलेजेस कोणते आणि कुठे आहेत तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, या कॉलेजचे फोटो कॅम्पस तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये येतं TS रहमान, ज्याला ट्रेनिंगशिप रहमान म्हणलं जातं, अँग्लो ईस्टर्न मॅरिटाईम अकॅडमी ज्याला AEMA म्हणलं जातं, समुद्र इन्स्टिट्यूट ऑफ मॅरिटाईम स्टडीज ज्याला सिम्स म्हणलं जातं, हे लोणावळ्याला आहे, तोलनी मॅरिटाईम इन्स्टिट्यूट ज्याला TMI म्हणलं जातं, तळेगाव पुण्याला आहे, ट्रेनिंगशिप चाणक्य नवी मुंबई, तसंच 7 आयलंड्स मॅरिटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट खोपोली. आता हे जे कॉलेजेस आहेत हे तुम्ही नक्की पाहिले असतील.
या कॉलेजेसचे वैशिष्ट्य, प्रत्येक कॉलेज आपल्यात वेगवेगळं आहे. काही कॉलेजेसची फी कमी आहे, काही कॉलेजेसमध्ये जे कॉलेज आहे ते शिस्तीसाठी ओळखलं जातं. काही कॉलेज जे आहे ते खूप बेस्ट आहे, जसं कर्जतचं कॉलेज आहे. या ठिकाणी जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुमची जी नोकरी आहे ती पक्की मानली जाते, कारण तिथं जे इंटर्नशिप्स वगैरे असतात ते टॉप नॉच असतात. काही जहाज बांधणीच्या कंपनीज असतात, म्हणजे डॉक कंपनीज आहेत, तर त्यांचे स्वतःचे कॉलेजेस आहेत. तर महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आहेत, पुणे, लोणावळा असेल किंवा मुंबई असेल, नवी मुंबई वगैरे, कर्जत, या ठिकाणी ही कॉलेजेस अवेलेबल आहेत. तुम्ही जे आहे यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. ऍडमिशन घेण्याच्या आधी मी तुम्हाला जे आहे सांगू इच्छितो, तुम्ही जेही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही हे पूर्ण करत असाल, फिजिकली फिट असाल, सर्टिफिकेट आहे, IMU परीक्षा तुम्ही पास झालेला आहात, पण कॉलेज निवडण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की IMU म्हणजेच मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्याल, कारण ह्याच्यानंतरचा जो प्रवास आहे तो खूप युनिक आहे. ते आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. बाकी तुम्हाला जर डिटेलमध्ये याच्या कालावधीबद्दल वगैरे रीड करायचं असेल, ऍडमिशन प्रोसेस बद्दल रीड करायचं असेल, तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या कॉलेजेस बद्दल सुद्धा ऍव्हरेज फी बद्दल मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये माहिती दिलेली आहे, ती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा पिरियड पाहणार आहोत, म्हणजे याच्याबद्दल कसं स्ट्रक्चर आहे याचं. तर बघा, सर्वप्रथम हा कोर्स जो आहे तो 1 वर्षाचा आहे. रेग्युलर बेसिसमध्ये कोर्स आहे. तुम्हाला रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन जिथेही हा कोर्स ऑफर केला जातो, शिकवला जातो, तिथे रेग्युलर कॉलेज करावं लागेल. याच्यामध्ये प्रशिक्षणावर पण लक्ष दिलं जातं. हे प्री सी ट्रेनिंग आहे, म्हणजे तुम्हाला आधी ट्रेनिंग दिली जाते समुद्राच्या गोष्टींबद्दल, त्याचे नियम जे असतात, जहाजांची बांधणी असेल, नॅव्हिगेशन असेल, याबद्दल माहिती शिकवली जाते. सिलेबस शिकवला जातो. सिलेबस आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही 1 वर्षाचा हा कोर्स कंप्लीट करता, तुम्हाला डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स ही डिप्लोमा मिळून जातो. आता ही डिप्लोमा आहे, तुम्हाला डिग्री पण करता येते, BSc इन नॉटिकल सायन्स 12वी नंतर तुम्ही ते पण करू शकता. त्यात आणि ह्यात थोडा डिफरन्स आहे, ते मी तुम्हाला शेवटला सांगेल. बघा, ज्यावेळेस तुम्ही हा डिप्लोमा कंप्लीट करता, तुम्हाला 18 महिन्याची ऑन बोर्ड सी ट्रेनिंग करावी लागते, इंटर्नशिप असते. 18 महिन्याची ही ट्रेनिंग कंप्लीट करणं हे अनिवार्य आहे, मस्ट आहे, तुम्हाला करावीच लागणार आहे. 18 वर्षाचं कंप्लीट केल्यानंतर तुम्ही सेकंड मेट हे जे आहे सेकंड मेट बनता, सेकंड मेट पद जॉईन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला 6 महिने जे आहे परीक्षेसाठी प्रिपरेशन करावं लागेल. COCचं जे कंपल्सरी जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला मिळते. तुम्हाला तिथून पुढे BSc इन नॉटिकल सायन्स ही जी डिग्री आहे ती मिळू शकते, जर असा प्रवास तुम्ही कंप्लीट केला तर. नंतर तुम्हाला डेक कॅडरे किंवा जे डेक कॅडेट आहे अशा पदांवर जे आहे नोकरी करण्याची संधी मिळते. जर आपण पूर्ण पिरियड पाहिला तर सर्वप्रथम 1 वर्षाची डिग्री जे डिप्लोमा आहे तो आहे, नंतर 18 महिन्याची ट्रेनिंग आहे, 6 महिन्याचे एक्झाम प्रिपरेशन आहे, त्याच्यानंतर तुमचा नोकरीचा प्रवास आहे. पुढे तुम्ही जे आहे कॅप्टन पदापर्यंत जाऊ शकता. ज्यावेळेस हे पूर्ण कराल त्यावेळेस तुम्हाला BSc जे डिग्री आहे ती कंप्लीट करता येते. त्याच्यानंतर तुम्हाला कॅप्टन पदांपर्यंत जाता येतं. त्या डिग्री बद्दल जी माहिती आहे मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नसेल पाहिलं आय बटन मध्ये पाहू शकता, किंवा तुम्हाला जे आपल्या प्लेलिस्ट मध्ये सायन्सच्या जे डिग्रीज आहेत BScच्या त्याच्या अंतर्गत मिळून जाईल, किंवा कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारा, मी तुम्हाला त्याची लिंक देईल. आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला डिफरन्स कळेलच. तर मित्रांनो, अशा प्रकारचा याचा कालावधी आहे. आता याच्यानंतर तुम्ही काय काय करू शकता, पुढे संधी काय, जसं कोणकोणत्या नोकरी आहेत, प्रायव्हेटमध्ये आहेत का गव्हर्नमेंटमध्ये, तसंच पुढे तुम्ही हायर एज्युकेशनच्या अजून काय संधी आहेत, किंवा याच्यामध्ये काय सिलेबस शिकवलं जातं, हे मी तुम्हाला फर्दर पुढे सांगणारच आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या सिलेबस बद्दल पूर्ण माहिती पाहूया. याच्या सिलेबसला पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळेल, किंवा तुम्ही तुमचं डिसिजन जे आहे ते घेऊ शकता, किंवा इन्फ्लुएन्स वे होऊ शकतं. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला इंग्लिश अँड कम्युनिकेशन स्किल्स, प्रिन्सिपल्स ऑफ नॅव्हिगेशन, तसेच नॅव्हल आर्किटेक्चर, वॉयेज वर्क अँड मरीन कम्युनिकेशन, अप्लाइड मॅथमॅटिक्स, ब्रिज प्रोसिजर अँड लीगल नॉलेज, कम्प्युटर सायन्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स, शिप ऑपरेशन टेक्नॉलॉजी, प्रिन्सिपल्स ऑफ नॅव्हिगेशन, मॅरीटाईम लॉ, शिप ऑपरेशन टेक्नॉलॉजी, तसेच शिपिंग मॅनेजमेंट, प्रिन्सिपल ऑफ नॅव्हिगेशनचे पार्ट्स वेगवेगळे, जसं पेपर 2, पेपर 4, अशा प्रकारचे वेगवेगळे विषय शिकवले जातात. हे जर विषय तुम्हाला पूर्ण रीड करायचे असतील तर आता स्क्रीनला पॉज करून रीड करू शकता. अदरवाईज याच्या मुख्य विषयाबद्दल मी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहे. पूर्ण जे वर्ष आहे याच्यामध्ये तुम्हाला जे मॅरीटाईम लॉ असतात, म्हणजे समुद्राचे काही नियम असतात, कानून असतात, लॉज असतात, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते. त्याचबरोबर तुम्हाला जहाजाची सिक्युरिटी असेल, त्याची बांधणी असेल, किंवा जे कार्गो शिप असते त्याच्याबद्दलची माहिती असेल, किंवा त्याचे काय नियम असतात, त्याचे काय प्रोसिजर असतात, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला 1 वर्षामध्ये शिकवली जाते. हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला डिप्लोमाचे सर्टिफिकेट मिळते. पुढे जो मी याच्या आधी प्रवास सांगितलेला आहे, जसा 18 महिन्याचा जो कोर्स आहे, किंवा जे इंटर्नशिप आहे ती करावी लागते, त्याच्यानंतर 6 महिने जे कॉम्पिटन्सी एक्झाम आहे, COC एक्झाम म्हणलं जातं,
ती एक्झाम द्यावी लागते. पुढे तुम्ही डेक कॅडरे बनू शकता किंवा वेगवेगळ्या पदांवर जाऊ शकता. तर हे जो प्रवास आहे तुमचा इथूनच सुरू होतो. सेमिस्टर पद्धत असल्यामुळे तुम्हाला सेमिस्टर वाईज सिलेबस जो आहे याच्यामध्ये पूर्णपणे शिकवला जातो. मित्रांनो, याच्याबद्दल अधिक माहिती रीड करू शकता तुम्ही डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून ती माहिती रीड करा विसरू नका. बाकी जर सिलेबस बद्दल बी तुमचे काही प्रश्न असतील तर खाली मला कॉमेंट सेक्शन मध्ये ते विचारू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर पुढे तुम्हाला कोणत्या कोणत्या संधी पाहायला मिळतात. मित्रांनो, सर्वप्रथम हायर एज्युकेशनची संधी आहे. हा डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे. ज्यावेळेस तुम्ही 18 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण कराल, पुढे तुम्ही एक्झाम्स वगैरे द्याल, तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. त्यानंतरही पुढे तुम्हाला अजून शिकायचे असेल तर तुम्ही MSc इन नॉटिकल सायन्स सुद्धा करू शकता, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा करू शकता. ऍज वेल ऍज तुम्ही कॅप्टन या पदांपर्यंत सुद्धा जाऊ शकता. तर हायर एज्युकेशनच्या संधी याच्यामध्ये भरपूर अवेलेबल आहेत. जर आपल्याला गव्हर्नमेंट सेक्टर पाहिलं, दुसरी संधी तर बघा, जे इंडियन नेव्ही आहे याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्स देऊन जे आहे तुम्ही इंडियन नेव्ही ऑफिसर सुद्धा बनू शकता. गव्हर्नमेंटच्या खूप एक्झाम्स आहेत. तसेच तुम्ही जे समुद्राचे जे बॉर्डर सिक्युरिटी गार्ड्स असतात, समुद्राला पण एक सीमा असते, तर त्याची सुद्धा सेना असते, ते तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्याही एक्झाम्स असतात. एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब तुम्ही मिळवू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक स्थैर्य राहील. तसेच तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणे. आता याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर कोणते, तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, पोर्ट ऑपरेशन कंपनीज, जे वेदर फोरकास्टिंग सेंटर्स असतात आणि इंडियन नेव्हल सायन्सेस असतात, हे जे आहेत ऑर्गनायझेशन्स आहेत, या अंतर्गत तुम्हाला जॉब्स मिळतात. याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या जॉब्स आहेत तर त्याही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्हाला ऑपरेशन मॅनेजर, नॅव्हिगेशन ऑफिसर, ओशिनोग्राफर, मरीन इंजिनियर, पोर्ट ऑपरेशन्स ऑफिसर, रेडिओ ऑफिसर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब्स मिळतात. मित्रांनो, ह्या जॉब ज्या आहेत ज्यावेळेस तुम्ही डिग्री कंप्लीट कराल त्याच्यानंतरही मिळतात. जर तुम्ही पुढे जे आहे एक्सपिरियन्स घेत राहिलात 5 ते 6 वर्षाचा, तर पुढे तुम्ही जे आहे 8 ते 10 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही ह्या डिग्रीला ऍडमिशन घेण्यापासून, डिप्लोमाला ऍडमिशन घेण्यापासून डिग्री संपवण्यापर्यंत 10 वर्षामध्ये तुम्ही कॅप्टन सुद्धा बनू शकता. तुमची सुरुवातीची जी पगार असेल ते 30 ते 40 हजार रुपयांपासून चालू होते. नंतर कॅप्टन या पदापर्यंत गेलात तर वार्षिक जे उत्पन्न असेल ते 10 ते 15 लाखाचं पॅकेज सुद्धा मिळू शकतं. 10 ते 15 लाख इट्स अ ह्यूज नंबर. जर आपण विचार केला तर खूप चांगले पॅकेजेस याच्यामध्ये पाहायला मिळतात. पण लक्षात ठेवा, हे तेव्हा पॉसिबल आहे ज्यावेळेस तुम्ही ही डिग्री स्वतःहून कराल, मनातून कराल. जर तुम्हाला मेरीटाईम जे युनिव्हर्सिटीज आहेत यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, जर तुम्हाला समुद्र आवडतो, जगामध्ये ट्रॅव्हल करायचं आहे, जर तुम्हाला या कोर्सचा सिलेबस समजतो, तर इझिली तुम्ही यासाठी ऍडमिशन घेऊन हे तुमचे स्वप्न जे आहेत किंवा याच्यामधले जेही मी संधी सांगितलेल्या आहेत त्याच्या चांगल्या प्रकारे युटिलाइज करू शकता, त्या मिळवू शकता. बाकी याच्याबद्दल अधिक माहिती मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेली आहे, क्लिक करून रीड करायला विसरू नका. हा कोर्स का आणि कोणी निवडावा? सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची नुकतीच 12वी कंप्लीट झालेली आहे, जर तुम्हाला नेव्ही ऑफिसर बनायचे असेल, कॅप्टन बनायचे असेल, कॅडर ऑफिसर किंवा इतरही जेही समुद्रशी रिलेटेड ज्याही जॉब्स आहेत त्याच्यामध्ये जायचं आहे, तुम्हाला जर समजा कोणत्याही मोठ्या पदांवर जायचं तुमचं स्वप्न आहे, तर इझिली तुम्ही हा कोर्स चूज करू शकता. तुम्ही तुमचा प्रवास डिप्लोमा पासून स्टार्ट करू शकता, तुमची 12वी कंप्लीट झाली असेल तर, किंवा तुम्ही डिग्री पासून डायरेक्टली स्टार्ट करू शकता. डिग्रीचा सुद्धा प्रवास डिप्लोमा सारखाच आहे, फक्त तो 3 वर्षाचा कोर्स आहे आणि हा 1 वर्षाचा. हा डिप्लोमा आहे, तो डिग्री आहे. पुढे तुम्ही MSc पण करू शकता. तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर तुमचा इंटरेस्ट नसेल तर तुम्ही इतर कोर्स चूज करू शकता. BSc अंतर्गत येणारे खूप सारे कोर्सेस आहेत, डिप्लोमाचे वेगवेगळे कोर्सेस आहेत, ते करू शकता. कारण या क्षेत्रामध्ये येण्यासाठी फक्त तुमचं क्वालिफिकेशन गरजेचं नाहीये, मेडिकली तुम्ही फिट असला पाहिजे. मेडिकली जर तुम्ही फिट असाल, तुम्ही पूर्ण क्वालिफिकेशन कंप्लीट करत आहात, मॅथ्स मध्ये तुमचं जे पकड आहे ते खूप मजबूत आहे, मॅथ हा विषय याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नेव्ही मध्ये येण्यासाठी तुम्ही बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल आणि आज सिलेबस मध्ये पाहिलं असेल, मॅथमॅटिक हा विषय येतोच आणि त्याच्यामध्येच तुम्हाला चांगले मार्क असले पाहिजेत. तर कॅल्क्युलेशन वगैरे हा हिशोब असतो. जर तुमच्या ह्या गोष्टी चांगल्या असतील तरच ऍडमिशन घ्या, अदरवाईज तुमच्याकडे दुसरे ऑप्शन्स आहेत, ते तुम्ही आपल्या प्लेलिस्ट मध्ये चेक करू शकता किंवा studyflowcourses.in चेक करा. तिथे तुम्हाला याच्याबद्दल माहिती जी आहे ते मिळून जाईल. बाकी विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. जेही मी पॉईंट सांगितलेले आहेत, मग सिलेबस असेल, याचा कालावधी असेल, याचा पूर्ण स्ट्रक्चर असेल, याच्याबद्दल काही कन्फ्युजन असेल, समजलं नसेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तर रीड करू शकता. अदरवाईज मला कॉमेंट सेक्शन मध्ये इथेच विचारा. समजत नाहीये हा कोर्स चूज करू की दुसरा कोणता चूज करू, तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची पण लिंक आहे, तिथे क्लिक करून डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहे. मी तुम्हाला तिथे नक्कीच मार्गदर्शन करेल की कोणता कोर्स तुमच्यासाठी बेस्ट राहील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.